आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। खोपोली इथला हा धक्कादायक प्रकार आहे। मंगेश काळोखेंची हत्या करून मृतदेह रस्त्यावरती फेकून देण्यात आलेला आहे। काळोखे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। सध्या या घटनेने रायगडात खळबळ उडाली आहे। मंगेश काळोखेंची हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावरती फेकण्यात आलेला होता। पोलिसांकडून सध्या या हल्लेखोरांचा तपास केला जातोय। रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेविका पतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहे। अजेश, काय चाललंय नेमकं रायगडामध्ये? कारण ज्या रायगडमध्ये सुसंस्कृतीचे धडे दिले जातात त्याच रायगडमध्ये आता अशा प्रकारच्या हत्यांना ऊत आलेला आहे। पोलीस काय करतायत? पोलिसांकडून सध्या कशा पद्धतीने कारवाई केली जाते? सिद्धेश, अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल। खोपोलीच्या साईबाबा नगर परिसरातली ही घटना आहे। आताच खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मानसी काळोखे या शिवसेनेतून निवडून आल्या आणि त्यांच्याच पतीची जी आहे ती आज 7 वाजल्याच्या सुमारास काही हल्लेखोरांनी हत्या केलेली आहे। आपल्या मुलांना शाळेतून सोडून परत येतेवेळी हा हल्ला झाला। एका काळ्या रंगाच्या वाहनातून हे हल्लेखोर आले। तोंडाला काळ्या कलरचा कपडा बांधला होता आणि त्यामुळे त्यांचं चेहरापट्टी जी आहे ती ओळखण्यात आली नाही। मात्र हे हल्लेखोराने हत्या करून जे आहे ते या ठिकाणाहून फरार झालेले आहेत। पोलीस यांचा मात्र आता शोध घेत आहेत। खरं तर या हत्यामागे वेगवेगळे अँगल असू शकतात आणि त्यानुसार जो आहेत ते पोलीस तपास करतील। काही वेळातच आता रायगडच्या पोलीस अधीक्षक या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र त्या ठिकाणी जे नागरिक आहेत ते प्रचंड संताप झालेले आहेत। खरं तर या हत्येमागचं कारण जे आहे ते सिद्धेश अद्यापही समोर आले नाही। मात्र या हत्येमागचं कारण राजकीय आहे की आर्थिक फसवणूक आहे। कुणावरती संशय वगैरे आहे का अजेश? या सगळ्या संदर्भामध्ये कुणावरती संशय वगैरे घेतला जातोय का? अद्यापही तशा पद्धतीची कोणतीही संशयाची माहिती जी आहे ती समोर आली नाही। मात्र पोलीस जे आहेत सिद्धेश ते वेगवेगळ्या अँगलने आता तपास करतील। जमिनीच्या व्यवहारातून हत्या झाले की आर्थिक व्यवहारातून झाले की यामागे राजकीय पार्श्वभूमी आहे का? कारण निवडणुकीच्या आधीच हे काळोखे जे परिवार आहे तो शिवसेनेत प्रवेश केला होता खोपोली नगरपालिकेत आणि याला राजकीय काही पार्श्वभूमी असू शकते ही नाकारता येणार नाही सिद्धेश। आणि पुढचा तपास जो आहे तो नक्कीच अजेश, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।